मी पण थोडीशी आयुष्यातली पण एक छोटीशी चूकच झाली म्हणताय की या परिवाराशी मी थोडी लेट जोडली गेली. पण जेव्हा जोडले गेले तेव्हा इतकं नवीन म्हणजे बोलतानाही काटा येतो आणि या दोन्ही मी सांगितल्याप्रमाणे सुनीतांनी पण तिथला अनुभव मी पण घेतलाय. त्यामुळे मला आज विशेष आनंद होतो इथे जॉईन होण्यामध्ये. आणखी पण 1-2 सेंटरला मी जोडले गेलेली आयुष्याच्या अगदी उतारावर सिनियर सिटीजन झाल्यावर जोडली गेली. ह्याचं पण थोडं आता खूप वाईट वाटतंय. पण आपण सगळ्यांनीच असा एक प्रयत्न आता करूया. आपण सगळे इथे आहात म्हणजेच ब्रह्मकुमारीचं किंवा यांच्या ज्ञानाचं किंवा यांची जी आत्मिक सुख देण्याचं, शांती देण्याची जी काही साधनं आहे त्यांच्याकडे, जी काही मुरली आहे, त्याचा सगळ्यांनी आपण अनुभव घेतलेला आहे म्हणूनच इथे जोडले गेलेलो आहे. तर आपण आपल्याकडनं एक असं चांगलं काम करू शकतो आणि करावंच की ह्याचा संदेश सगळीकडे पोचवावा. अगदी पूर्ण जगामध्ये जागतिक मान्यता मिळालेलं हे ब्रह्मकुमारीचं मिशन आहे, हेतू आहे. आणि खूप चांगल्या गोष्टी जगामध्ये, भारतामध्ये, आपल्या पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, परिवारामध्ये, पण तरी थोडंसं काही निगेटिव्हिटीज असतातच. थोडेसे काही हिंसाचार आहेत किंवा मनस्थिती बिघडलेली, युवा पिढी थोडीशी बिथरलेली, असे काही निगेटिव्ह प्रॉब्लेम्स पण आहेत. त्याला कुठल्याही मेडिकलमध्ये औषधं असेल असं मला वाटत नाही. त्याला फक्त हे अशीच मुरली ऐकणं, असंच ज्ञान ऐकणं आणि मनशांतीचा प्रवास, आपण रस्ता त्याचा शोधणं, हे फक्त ब्रह्मकुमारीसारख्याच अशा सेंटरमधनं आणि लक्ष्मी दिदींसारख्या अनेक दिदी आहेत अशाबद्दलचं काही सांगणार आहे. आणि त्याच्यातनंच ते आपण चांगलं घेऊ शकतो आणि आपण निश्चितच बदल घडू शकतो. माझं बाईट पण घेतलेलं आहे याच्यामध्ये माउंट आबूला. त्याच्यामध्ये साधारणतः मी अशाच अर्थाचं बोललेले की आपण भौतिक सुख सगळी मिळवलेली आहेत. आपण सगळेच सुखवस्तूच आहोत इथे बसलेले. आपलं इन्कम चांगलं आहे, पोस्टवर काही जॉबमध्ये आहेत, काही उद्योगामध्ये आहेत, सोशल वर्क. पण अंतरंग आपल्या आतमध्ये बघायला वेळ मिळत नाही आणि कसं बघायचं ते हे माहितीच नाही आपल्याला. तर आपण तो रस्ता दाखवते दिदी आपल्याला. तर आणि अंतरंग जाणून घेणं, आपल्यात काय कमी जास्त, कसं सुख, काही वाईट घडलं तरी त्याला एक कसं चांगलंच समजून चालावं, ते सोडून द्यावं, दुःख मानू नये. जे चांगलं दिले देवानी, जे चांगलं मिळाले त्याच्याबद्दलच धन्यवाद मानत राहावे. त्याची सुख आपण आत्मसात करावी, त्याच्याच आनंद घ्यावा. ह्याचे खूप सुंदर ज्ञान मिळते. माउंट आबूलाही आपण सगळ्यांनी जाऊन आलेले असतील बरेच जण. आणि सुनीताताई आपण पुढच्या वेळेला एकत्र जाऊया अगदी मस्तपैकी. सुप्रियाताई सुद्धा. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. मला ऑनर दिल्याबद्दल, आज बोलवल्याबद्दल. आय एम व्हेरी हॅपी टुडे.